प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. आदि और अंत तू ही हो, अल्फा ओमेगा तू ही हो. आदि और अंत तू ही हो, अल्फा ओमेगा तू ही हो. दूतों की स्तुति तू ही हो, बुद्धि और ज्ञान तू ही हो. दूतों की स्तुति तू ही हो, बुद्धि और ज्ञान तू ही हो. यीशु तू महान हो, यीशु तू जिंदा हो. यीशु तू महान हो, यीशु तू जिंदा हो. दूतों की स्तुति तू ही हो, बुद्धि और ज्ञान तू ही हो. दूतों की स्तुति तू ही हो, बुद्धि और ज्ञान तू ही हो. आज वर्षातला शेवटचा दिवस. उद्या कदाचित पेपरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की 2025 वर्षातील शेवटचा सूर्यास्त. कशा प्रकारे हे वर्ष सरलं, ह्या वर्षभरात आपल्याला काय मिळालं, आपण काय गमावलं, ह्याचा लेखाजोखा घेण्याचा हा दिवस. नवीन बाळं जन्माला आलेली असतील, बरेचसे प्रियजन आपल्याला सोडून गेलेले असतील, काही नवीन गोष्टी घडलेल्या असतील, काही जुन्याच गोष्टीमध्ये अजून प्रगती झालेली असेल, आपण प्रगल्भ झालेलो असू, खोलवर आपण त्याविषयी माहिती मिळवलेली असेल. ह्या वर्षभरात बरंच काही घडून गेलेलं आहे आणि म्हणूनच परमेश्वराला धन्यवाद देण्यासाठी गेले 3 दिवस आपण धन्यवाद त्रिदिन जणू काही पाळत आहोत की परमेश्वर आपल्या जीवनामध्ये आपल्यावरती केवढे अनंत असे उपकार करत असतो. मात्र कधीतरी वेळ काढायचा, मागे डोकावून पाहायचं, परमेश्वराच्या पाऊलखुणा टिपण्याचा प्रयत्न करायचा. भर संकटात कशा प्रकारे परमेश्वराने आपल्याला अलगद उचलून आणलं त्याबद्दल उतराई व्हायचं. त्याचं आयुष्यभर ऋणी राहण्याचं व्रत स्वीकारायचं आणि पुढे पुन्हा एकदा नवीन वर्षाला भिडण्यासाठी अंतर्यामी बलसंपन्न व्हायचं. अशा पार्श्वभूमीवरती आजचं शुभवर्तमान प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आपल्याला आगळी वेगळी माहिती देत आहे. हे आहे योहानाचं शुभवर्तमान आणि योहानाच्या शुभवर्तमानातील अध्याय 1 वचन 1 ते 18 ही त्या संपूर्ण शुभवर्तमानाची प्रस्तावना मानली जाते आणि त्या प्रस्तावनेमध्ये येशूची ओळख करून देण्यात आलेली आहे, योहान बाप्तिस्ताची ओळख करून देण्यात आलेली आहे आणि येशू हा मोशेपेक्षाही कसा वेगळा आहे ते दर्शविण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. म्हणूनच येशूविषयी एकूण 3 शब्द वापरण्यात आलेले आहेत की तो शब्द होता, तो जीवन होता आणि तो प्रकाश होता. गेल्या वर्षभरात हा शब्द आपण ऐकत आलेलो आहोत. गेल्या वर्षभरात त्याचं जीवन आपण अनुभवलेलं आहे. गेल्या वर्षभरात तो आपल्या पावलांकरिता दिवा आणि आपल्या मार्गावरील प्रकाशासारखा बनून आपली सोबत करत आलेला आहे. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्याप्रती कृतज्ञतेची भावना असणं गरजेचं आहे. योहानाविषयी जे सांगण्यात आलेलं आहे ते आपणा प्रत्येकाला लागू पडेल असंच आहे की देवाने पाठवलेला एक मनुष्य प्रकट झाला, त्याचे नाव योहान. तो साक्षीकरिता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला होता की त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. तो प्रकाश नव्हता तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला होता. अगदी थोड्या शब्दांमध्ये संत योहानाने आपल्याला योहान बाप्तिस्ताची आणि आपली देखील प्रेषितीय कामगिरी काय असू शकते ह्याची चुणूक दाखवलेली आहे की आपण स्वतः प्रकाशमान होऊ शकत नाही. आपल्याला परमेश्वराचा प्रकाश असतो, तो लोकांपर्यंत
पडू द्यायचा असतो. आणि त्यासाठी सर्वांनी विश्वास ठेवावा हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवायचं असतं. त्या दिवशी मला एक माणूस भेटला, अतिशय प्रामाणिक माणूस, खरोखर नीतिमान आणि पवित्र माणूस. बोलता बोलता सहज त्याच्या हातून होणाऱ्या काही चुका त्याने बोलून दाखवल्या. आणि मग आम्ही दोघांनी एकत्र चिंतन केलं. त्या चिंतनामध्ये एक विचार पुढे आला की आपण चांगलं जीवन कशासाठी जगायचं. की जर आपण काही गोष्टींमध्ये चुका केल्या तर आपल्या ज्या चांगल्या गोष्टी असतात त्याच्यावरती देखील लोक विश्वास ठेवू शकत नाहीत. म्हणून आपण त्या चांगल्या गोष्टींच्या संरक्षणार्थ वाईट गोष्टींपासून 4 पावलं दूर राहणं गरजेचं आहे. आणि आज शुभवर्तमानामध्ये नेमकं तेच सांगितलेलं आहे की तो जगात आला तरी जगाने त्याला ओळखलं नाही आणि बऱ्याच लोकांनी अंधारात राहण्याचं पसंत केलं. बऱ्याच वेळेला माणूस ह्या प्रकाशाकडे येत नसतो, अंधारात राहण्याचा प्रयत्न करत असतो. येशू हा मोशेपेक्षाही आणि योहान बाप्तिस्तापेक्षाही कसा वेगळा आहे ते देखील आपल्याला इथे सांगण्यात आलेलं आहे. की योहान फक्त साक्ष देतो, येशू मात्र त्याच्याही पूर्वी होऊन गेलेला आहे. आणि मोशेने फक्त नियमशास्त्र दिलं, परंतु कृपा आणि सत्य ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मिळालेली आहे. नियमशास्त्र हा लिखित शब्द, परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत शब्द. त्या नियमशास्त्राचं पालन करण्यासाठी कृपेची गरज असते. त्या नियमशास्त्रातील सत्य आत्मसात करण्यासाठी स्वर्गीय ज्ञानाची गरज असते. ते प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे. सरत्या वर्षाला निरोप देऊया, नवीन वर्षांचं स्वागत करूया. आणि त्या वर्षाच्या उंबरठ्यावरती उभी आहे देवमाता पवित्र मरिया. ती संपूर्ण वर्षभर आपली सोबत करत राहणार आहे. तिच्याकडे परमेश्वराकडून आपल्याला भरपूर कृपा मिळावी म्हणून मध्यस्थीची याचना करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. आवे मरिया, आवे मरिया, आवे मरिया.